here to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले. मी चाललोय आता क्लिनिक, मग हॉस्पिटल क्लिनिक. सो आज फुल डे बिझी राहणार आहे. नायसा गेली आहे मोठ्या आईकडे. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, टिफिन, नाश्ता, आणि आता व्हिडिओ एडिट करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर, अँड येस लिव्ह लाफ. आणि तुला काय ड्रॉप करायचं आहे? टेलर कडे अजून ब्लाऊज फिटिंगच होते. ठीक आहे, चालेल, चल मी निघतो. हॅलो, गुड मॉर्निंग. सो आजचा दिवस खूप बिझी असणार आहे. मला नाही माहीत मी किती शूट करू शकते, बट ट्राय करेल. आज फुल तयारी करणार आहे मी, कारण उद्या आम्ही निघतो. कुठे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, आज नाही. बट खूप मजा असणार आहे, मस्ती असणार आहे, खूप नवीन गोष्टी मी एक्सप्लोर करणार आहे. आमच्याबरोबर ऑफकोर्स बाकीचे फॅमिली मेंबर्स पण एक्सप्लोर करणार आहेत. नवीन जागेवर जाणार आहोत, कुठे जाणार आहोत ते समजेल. आणि यावेळेस ॲक्च्युली फुल फॅमिली असणार आहे, पूर्ण फॅमिली. सो जास्त एक्सायटेड आहोत. आणि पूर्ण फॅमिली म्हणजे आता तुम्हाला कदाचित वाटत असेल हीच फॅमिली, पण पूर्ण फॅमिली म्हणजे ते तुम्हाला कमिंग ब्लॉग्समध्ये कळेल कोणती पूर्ण फॅमिली म्हणजे किती मोठी फॅमिली. म्हणजे हो, सगळं नाही सांगायचं आहे मला. एनिवेज, सो आई गेल्या बाहेर, कारण त्यांचं पण काम आहे. जसं की तुम्ही पाहिलं, सनी गेला. आज त्याचं फुल डे बिझी आहे. आणि असंच होतं, जेव्हा आम्हाला कुठे जायचं असतं ना, त्याच्या आदल्या दिवशी सनी फुल डे बिझी असतो. सो क्लिनिक, हॉस्पिटल, क्लिनिक सगळं काही आहे. मी आता चालली आहे नायसाला पिक करते, वहिनींकडे येते आणि तिला तिकडनं पिक करून तिला ड्रॉप करते आईकडे. कारण ज्ञानू बरोबर एक दिवस जरा थोडीशी खेळेल. ज्ञानू, कारण जसं की तुम्ही पाहिलं व्लॉगमध्ये, फाल्गुनी आली आहे. सो मग तिला सांगितलं की तू थांब, जर ज्ञानू बरोबर पण खेळ ना एक दिवस, मग मी संध्याकाळी तुला घ्यायला येते. सो तिला आता वहिनींकडनं घेऊन तिकडे आईकडे सोडते. त्यानंतर मी परत घरी येणार आहे. गाडी ठेवेल, मग माझी बाईक घेऊन जाईल, कारण छोटी छोटीशी कामं आहेत ती सगळी गल्लीमध्ये, जिथे गाडी नाही जाऊ शकत. सो असं काही प्लॅन आहे. सो काय जे काही होईल पुढे ते तुम्हाला समजेलच, मी अपडेट्स देतच राहील. सो पीपल स्टे ट्यून्ड. नाईस साईज यार. काय पाडलं बबू तू? काहीतरी पाडलं. आईला मिस केलं. आता मी आंटीच्या घरी जाणार. आले वा वा. कोण आलं? दीदी येते तर तू चल, येते घरी. दीदी पण आहे, येते घरी. हा, काही पाहिजे? तू उडी मारतो. सो नायसाला तुम्ही पाहिलं आईकडे होती, तोपर्यंत मी आईची गाडी घेऊन फटाफट मार्केटला सगळं काही करून आली, सगळं माझं सामान वगैरे घेऊन आली. आणि मॅडम बोलले की आता मला घरी जायचं. घराची हुक्की तिला. काय होतं म्हणजे मला तुझी फार आठवण आली ना, म्हणून मी बिचारी ज्ञानू किती रडली. दीदी चालली, दीदी पाहिजे. चल, ती तुझी एक कालपासून वाट बघत होती. आणि असं प्लॅन केलं की आता मी माझी फटाफट सगळं काही पॅकिंग वगैरे करते आणि मग संध्याकाळी थोड्या वेळ दोघींना मॉलमध्ये, दोघींना थोड्या वेळ मॉलमध्ये घेऊन जाऊ, म्हणजे तिला पण बरं वाटेल. कारण नाही बोललं तरी कशी ती इथे आता एकटी असते ना. आणि सावी पण तिच्या मामाकडे गेली आहे, मग फाल्गुनी पण इथे आली, अभि पण नाही, असं सगळं काय आहे. तर ती बिचारी अशी एकटी झाली. तिला असं झालं की दीदी खेळेल माझ्याबरोबर, पण आम्ही पण चाललोत वगैरे. ठीक आहे, थोड्या वेळ जरा संध्याकाळी वगैरे जाऊ. नायसा आणि माझं दोघांचं आमचं जेवण झालेलं आहे. आणि आता मी विचार करते की फटाफट बॅग पॅक करते. सर्वात आधी नायसाचे कपडे काढते. सो आम्ही चाललो आहोत एका शॉर्ट ट्रिपसाठी आणि एक्सायटिंग असणार आहे. फर्स्ट टाईम जाणार आहे आणि सगळ्या टाईपचे कपडे घ्यायचे आहेत. वेस्टर्न, ट्रेडिशन, सगळं काही कपडे घ्यायचे आहेत. सो त्याप्रमाणे सॉर्ट करतो.
वेगवेगळ्या जागेवर जाणार आहोत. ते तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेलच. सो चला मग फटाफट पहिले नायसाचं बॅग पॅकिंग करून घेते. तिचं एकदा झालं की मग मला टेन्शन नाही, आणि मग माझं आणि सनी आल्यावरती त्याचं रात्री मग तो करेल. वाजलेत 4:30. नायसाची बॅग भरून झाली आहे बघा. तरी मी थोडीशी कन्फ्यूज्ड आहे की ते कसे ठेवू. म्हणजे असे ठेवायला पाहिजे जेणेकरून मला ते व्यवस्थित हातात असं मिळेल. कारण माझ्याकडे ना हे बघा असे बॅग्स आहेत. हे बॅग्स नाही, हे बघा असं दिस बॅग्स आहे. सो हे मी ॲमेझॉनवरनं मागवले आहेत. आणि हे बॅग्स का कन्व्हिनियंट होतात, एकतर खूप व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात ते आपल्या मोठ्या बॅगमध्ये. दुसरी गोष्ट, एक बॅगमध्ये ना आपल्याला जसं हवं तसे आपण कपडे ठेवू शकतो. जसं की आता ही बॅग आहे, त्यात मी वेस्टर्न क्लोथ्स ठेवलेत, एका बॅगमध्ये मी ट्रेडिशनल ठेवत, एका बॅगमध्ये मी नाईट ड्रेस ठेवलं आहे. सो ते जे पाहिजे ते काढता येतं आणि मग ते सगळं विस्कटत पण नाही ना, ते एकदम हॉरिबल बॅग दिसते. सो ते पण बॅगमध्ये पण मॅनेज होणं फार गरजेचं आहे कपडे, नाहीतर एक काढलं की दुसरा निघतो आणि मग तो ढिगारा सगळा निघतो. ते मला अजिबात आवडत नाही. सो तेच मी नायसाचं याला ॲक्च्युली बॅग्स लावू का नको, कारण पूर्ण बॅग फक्त नायसाची आहे ती. आणि माझी जी बॅग आहे ती मी आणि सनी शेअर करतो. सो थोडंसं डाऊट येत आहे, मला काय समजत नाही. एनिवेज पॅकिंग करताना, आणि येस सगळं ज्वेलरी ऑर्नामेंट्स जे काय मला वेअर करायचं आहे ते सगळं काही मी काढलेलं आहे. सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर माझी बॅग भरूनसुद्धा होईल. बट मीन वाईल ना मी काही नाईट ड्रेस मागवलेले, आणि खूप लोकांचं नेहमी क्वेश्चन असतात की नाईट ड्रेस मी कुठून घेते. जसं की हा तो मी रेडवाला पाहिला आहे. खूप लोक मला विचारतात की हा कॉट सेट. सो इट्स नॉट अ कॉट सेट, इट्स अ नाईट ड्रेस. ऑफकोर्स कॉट सेटच्या झेरासारखा आहे तो. ओके, सो तो जो नाईट ड्रेस आहे तो मी क्लोवियावरनं घेतला आहे. आता क्लोविया ह्या ब्रँडवरनं. जस्ट इग्नोर द बॉक्स. नेहमी मला बॉक्स असाच येतो. कितीही व्यवस्थित त्यांनी पाठवलं असेल ना तरी तो बॉक्स ह्याच परिस्थितीत येतो. बट ठीक आहे, बाकीचे काही प्रोडक्ट्स काही खराब होत नसतील असं मला वाटतं. सो आय एम सॉरी जर फॅनचा आवाज येत असेल, पण आता मला उठून तिथे जाऊन फॅन बंद नाही करायचं, मला कंटाळा आला आहे. कधीपासून उभी होती मी. सो हे नाईट ड्रेस यावेळेस पण मी क्लोवियावरनं मागवले. बट त्याची डिलिव्हरी दाखवत होतं काहीतरी 10 का 9 मे. मी बोलली तोपर्यंत तर मी घरात पण नसेल, आणि मला असं झालं की आय नीड नाईट ड्रेस, म्हणून मी मिंत्रावरनं नाईट ड्रेस मागवलं. बट मी जाण्याच्या आधी आज क्लोवियाचं पण आलं आहे, आणि क्लोवियाचे मी आय गेस 2 का 3 नाईट ड्रेस मागवले आहेत. अँड मला आवडतात क्लोवियाची फिटिंग वगैरे, आय लाईक. सो तुम्हाला जर इनरवेअरसुद्धा काही घ्यायचं असेल किंवा फिटनेस रिगार्डिंग पण घ्यायचं असतील, माझे जे काही मी एक्सरसाइजच्या वेळेस पण पॅन्ट्स घालते ते सुद्धा क्लोवियाचे आहेत. मेन म्हणजे रिजनेबल कॉस्टला मिळतं, आणि मला हा ब्रँड आवडतं. झिवामे पण आवडतं, पण झिवामेवर मला वाटतं कधी कधी थोडंसं कॉस्टली मिळतं. आणि जेव्हा कधी तुम्ही क्लोवियावरनं मागवाल ना तर हे असे काहीतरी कुपन्स, प्रत्येक ह्याला कुपन्स असतं, आणि जे कुपन्स माझे वेस्ट होऊन जातात, म्हणजे खरंच वेस्ट होतात.
तर लेट्स सी. मला तर आठवत पण नाही मी कोणते नाईट ड्रेस मागवले आहेत. सो 3 वेगवेगळ्या टाईपचे मी नाईट ड्रेस मागवलेत. एक तर तुम्ही हा बघू शकतात, हा आहे कॉटनमध्ये. आता हा नाईट ड्रेस तुम्हाला मिशोवर सुद्धा मिळेल, मिंत्रावर सुद्धा मिळेल, बट मिशोच्या क्वालिटीमध्ये फरक आहे आणि क्लोवियाच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. आता मी जेव्हा नाईट ड्रेस घेतलेला हा तेव्हा 850ला घेतलेला आणि आता त्याची किंमत काहीतरी 950 काहीतरी झाली आहे. त्यानंतर हा ब्लॅकवाला, हा होजेरी मटेरियलमध्ये आहे. ह्याच्यात दुसरं पण कलर आहे. सो हा सुद्धा मी काहीतरी 850ला घेतला आहे, बट आता त्याची काहीतरी कॉस्ट 950 झाली आहे. माहीत नाही, ते कॉस्ट फ्लक्च्युएट होत असते. जेव्हा ऑफर्स असतात तेव्हा पण तुम्ही चेकआउट करू शकता. सो ह्याचा ॲपसुद्धा आहे आणि याचं साईटसुद्धा आहे. आणि हा घेतला आहे सॅटिनमध्ये. हा मला पर्सनली आवडला, बट सॅटिन आता नाही वेअर करू शकत बिकॉज इट्स टू हॉट आणि सॅटिन चिटकतं अंगाला. पण ते मला आवडलं आणि 600 रुपीजला मिळालं. पण आता आय गेस त्याची कॉस्ट वाढली, काहीतरी 750 आय गेस झालेली आहे. सो क्लोवियावर जाऊन तुम्ही फक्त नाईट ड्रेस किंवा नाईटवेअर असं सर्च करा, तुम्हाला तिथे ऑप्शन्स खूप सारे मिळतील. 500पासून स्टार्ट आहेत. म्हणजे मी जेव्हा कधी घेते तेव्हा 500च दिसतात मला. बघा ते आता ऑफर्स चालू असतात ना, म्हणून मग ते फ्लक्च्युएट होत राहतात. बट ठीक आहे, ऑन टाईम आलं आहे आणि मी खुश आहे. आता मी बाकीचं फटाफट आवरते. वाजलेत आता 4:30 जसं की मी मगाशी सांगितलं. आणि फाल्गुनीला मी काहीतरी सांगितलं की आपण 6:30 वाजता वगैरे भेटूया. सो लेट्स सी. बाकीचं पॅकिंग आता फटाफट करते आणि मेकअपचं वगैरे, स्किन केअर, ते सगळं काही, बिकॉज इट्स टू हॉट. ऊन खूप आहे म्हणून सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं काही कॅरी करावं लागणार आहे. तसे सगळं काही घेते. आणि दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपका कांदी कोण मोतिया. देवाला पाहून नमस्कार. असू दे, चल. नानू काय करते? चॉकी खाल्ला आता. कोणी दिला चॉकी? कोणी दिला चॉकी? आंटीने दिला. आणि तू काय ड्रॉइंग केलं दाखव मला. काय नाही केलं? कर ना, दीदीने बघ किती छान केलं. ज्ञानू पण करणार ना आता. कर, छान छान कर. तू कोणता कलर करते ज्ञानू? कोणता आहे हातात? झालं का? एक आवडलंय तरी दुसरा बघते. हा बघा, हा चूज केलेला नाही आणि सुंदर दिसतंय त्या कानावर. कानात छान वाटते. हे काय आहेत मग? हे अच्छा, हे तुझ्या आधीच आहे. हे पण चांगलं. फ्रायडे मार्केटचे ना, मी काही करू शकते. छान वाटेल. नाही वापरले जात जास्त. अगं माझा हात जास्त दिसतो आणि ते उलटे उलटे म्हणजे दाखव कसं घालायचं. कसंही घालू शकतो. दाखव. फाल्गुनीचा पण स्कीम संपलाय, तर आमचं असंच होतं की काय घ्यायचं. हां, चांगलं आहे. मस्त वाटतात ना. चांगलं वाटतात. किती जात आहे ते? चांगलं आहे. दाखव. थांब, दिसत नाही मलाच. चांगलं वाटतंय. काहीतरी हुक सारखं काहीतरी लटकवायला लागेल तिथे. हा, दाखव. एक्स्ट्रा वाटतंय ना. हा, एक्स्ट्रा. आपल्या बोलतील काय एक्स्ट्रा राहील. हे चल, तोच घे. जास्त स्ट्रेस नको घेऊ. हे दोन मधूनच हे वाला छान आहे, मला आवडलं. हे मला पण आवडलं. आणि फाल्गुनीमध्ये दुनियाभरचा पेशन्स आहे. दाखव. मस्तच वाटतं बघ. दाखव. शो
चांगले वाटतात हलका फाल्गुनी. दांडी ना त्याच्यापेक्षा जसं हे चांगले वाटतात. माझ्या असं सेटवर पण जातील. हा? मी पण हो, नेक्स्ट green. टाइम कानातले घेईल, पण मला ह्या असं कानातले दिसलेच नव्हते ना, तर मी नसते घेतले. तेच बोलू तू काय झालं सिलेक्शन. मला वाटतं नाही हिचं विदिन 20 मिनिट्समध्ये फाल्गुनीचं फर्स्ट टाइम एवढं फास्ट आणि सिलेक्शन हा झालं आहे. 14 आहे ना गं? हा. दाखव. हे पण छान आहेत, घे दोन्ही. चल एक अभिकडे एक मंगळसूत्र तुझ्याकडे. नाही दोन्ही घेण्यापेक्षा तोच घे, हा पण चांगला दिसतोय. हा नेक्स्ट ट्रिपला तो घे, हा 6 महिन्यानंतर तोच घे. चल फायनल करायचं. तो नानू काय लपवते, काय लपवते, काय लपवते. इथे तर दिसते मला. ज्ञानूनी काय खाल्लं? चॉकी चॉकी खाल्लं माझ्या ज्ञानूनी. बाय. दिवा आम्ही बसवले. ज्ञानू ज्ञानू बाय. काय वेगळा घेऊ दे. आली वा, कुठे आली? बस मध्ये. गाडी चालव तू. आई शाळेत करणार. आई काय करणार आई? काय आलं बा? आईस्क्रीम. स्कॅन केलं का? चालू झाली. सो येस आम्ही चाललो गाडी आणायला, जी सर्व्हिस सेंटरला होती. आणि गाडी आहे अभिची. सो अभिची गाडी घेऊन जाणार आहे. अभि माझी गाडी ठेवणार आहे त्याला. बॉईजचं आमचं कॅल्क्युलेशन चालू. सो फायनली बॅग्स पॅकिंग करायला वेळ मिळाला आहे. वाजले आता 12. रत्नाची एडिटिंग चालू आहे. माझी पॅकिंग, रत्नाची हाफ झाली पॅकिंग. वाजलेत आता 1:15. अजून आमची कामं वाइंड अप नाही झाली. त्याचं सगळं काय किचनचं झालं आहे. पॅकिंग ऑलमोस्ट डन. नाही सध्यात आम्हाला डिस्टर्ब करायला. बॅग्स भरलेत सगळ्या. मॉर्निंगला उठून आता बाकीच्या थोडीफार जी पॅकिंग आहे ती. आई पण झोपली आहे. आईची तर चलो. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. होप्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड विथ लव्ह अँड लव्ह.